मागील भागात आपण बघितलं चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 321 पासून ते इसवी सन पूर्व 297 पर्यंत राज्य केलं. यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून बिंदुसार गादीवर बसला. बिंदुसारने इसवी सन पूर्व 297 ते 272 पर्यंत मगधवर राज्य केलं. बिंदुसारनंतर मौर्य साम्राज्याचा नवीन सम्राट बनला अशोक. सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 268 पासून 232 पर्यंत राज्य केलं. बिंदुसार जेव्हा मगधचा सम्राट होता तेव्हा अशोक हा उज्जैनचा गव्हर्नर होता. तर त्याचा मोठा भाऊ सुशीम हा तक्षशिलेचा गव्हर्नर म्हणून काम करायचा. त्यावेळी तक्षशिलेमध्ये बरेच उठाव सुरू होते. सुशील या उठावांना दडपण्यास अयशस्वी ठरला. यामुळे आता या उठावांना दडपण्याची जबाबदारी अशोकाकडे दिली गेली. सम्राट होण्याच्या आधीच अशोक मौर्य साम्राज्याच्या प्रशासनाचा एक मोठा भाग होता. जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. बघा, बिंदुसारचा मृत्यू इसवी सन पूर्व 272 मध्ये झाला आणि त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 268 मध्ये मौर्य साम्राज्याच्या गादीवर बसला. तर या दोन्ही घटनांमध्ये तब्बल 4 वर्षाचा कालखंड आहे. मग आता प्रश्न पडतो की मौर्य साम्राज्याच्या सम्राटाला निवडण्यासाठी 4 वर्षे का लागली? तर याचं कारण म्हणजे बिंदुसारला बरीच मुले होती. याच्या मृत्यूनंतर या मुलांच्या सम्राट होण्यासाठी संघर्ष सुरू झाला. बराच काळ सुरू असलेल्या या संघर्षानंतर अशोक हा विजयी ठरला. दीपवामसा आणि महावामसा या साहित्यात अशोकाने आपल्या 99 भावंडांना मारून मगधची सत्ता मिळवली होती असा उल्लेख करण्यात आलेला आहे. अशोकाने जवळजवळ सर्व भावंडांना मारलं होतं, पण त्याचा एक लहान भाऊ होता तिस्सा. त्याला मात्र अशोकाने जीवनदान दिलं. पण यामध्ये केवढी सत्यता आहे याबाबत सर्वांना शंका आहे. बरं, ते राहू दे. आता आपण सम्राट अशोकाने जेव्हा मौर्य साम्राज्याची सत्ता स्वतःकडे घेतली तेव्हा मौर्य साम्राज्य भौगोलिकदृष्ट्या कोणत्या पद्धतीने विस्तारलं होतं ते पाहूया. मौर्य साम्राज्याची वायव्य सीमा जितकी चंद्रगुप्ताच्या काळात होती तीच सीमा अशोकाच्या काळातही दिसत आहे. म्हणजे आरिया, अराकोसिया आणि गद्रिया म्हणजे आजच्या बलुचिस्तानचा भाग, ही तिन्ही महत्त्वाची ठिकाणे अजूनही मौर्य साम्राज्याच्या ताब्यात होती. तर दक्षिण मगधची सीमासुद्धा बिंदुसारने जितकी विस्तारली होती तेवढीच या काळातही आहे. याचा अर्थ म्हणजे चोल, सत्यपुत्रा, पांड्य आणि केरलपुत्र म्हणजे चेरा हे आजही मौर्य साम्राज्याचे शेजारी आहेत. सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये सुद्धा दक्षिण भारतातील ही घराणी मौर्य साम्राज्याचे शेजारी होते असा उल्लेख करण्यात आलेला आहे. याशिवाय उत्तरेला नेपाळ सुद्धा आता मौर्य साम्राज्याचा भाग होता. राजतरंगिणीनुसार काश्मीर सुद्धा मौर्य साम्राज्याचा भाग असल्याचे स्पष्ट होते. आता हे राजतरंगिणी एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. यामध्ये काही प्राचीन कथा आणि काव्यरूपामध्ये इतिहासाची माहिती देण्यात आलेली आहे. तर राजतरंगिणी हे एक पुस्तक आहे ज्यामध्ये वायव्य भारतातील आणि खास करून काश्मीरमधील प्राचीन घटनांचा उल्लेख आहे. याचा उल्लेख काव्य स्वरूपात आणि कथांच्या स्वरूपात या राजतरंगिणीमध्ये मांडण्यात आलेला आहे. कल्हान यांनी या साहित्याची रचना केली होती आणि हे साहित्य संस्कृत भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे. आता जर मौर्य साम्राज्याचा विस्तार लक्षात घेतला तर तुम्हाला समजेल दक्षिणे आणि पूर्व भारताचा भाग सोडून आणखी एक भाग होता जो मौर्य साम्राज्याचा भाग नव्हता. हा भाग म्हणजे कलिंग. कलिंगसुद्धा एक शक्तिशाली साम्राज्य होतं. सम्राट अशोकाच्या काळात एकच युद्ध झालं आणि हे युद्ध यांना कलिंग साम्राज्याशी करावं लागलं होतं. हे कलिंगचे युद्ध सम्राट अशोक मगधच्या गादीवर बसल्यानंतर 8 वर्षांनी लढलं गेलं, म्हणजे इसवी सन पूर्व 260चा कालखंड. या लढाईमध्ये सम्राट अशोक विजयी ठरले. पण म्हटलं जातं की या युद्धात भयंकर रक्तपात झाला होता आणि याचाच परिणाम सम्राट अशोकावर झाला. सम्राटाचे हृदय परिवर्तन झालं. यानंतर बौद्ध भिक्षू उपगुप्त यांच्या मार्गदर्शनाने अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. उपगुप्तांना मोगली पुत्र तिस्सा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण काही तत्त्वज्ञानांच्या मते सम्राट अशोक लगेचच बौद्ध धर्माशी जोडले गेले नव्हते. हळूहळू सम्राट बौद्ध धर्माशी जोडले गेले होते असं मत यांनी यांच्या साहित्यातून मांडलेलं आहे. यांच्या मते सम्राट अशोक सुरुवातीला शाक्य उपासक बनले आणि काही कालावधीनंतर बौद्ध भिक्षू. बौद्ध धर्माचा बराच प्रभाव सम्राट अशोकावर पडला होता. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी शिकारीचा त्याग केला. आता त्यांचा अहिंसेवरचा विश्वासही वाढला होता. त्यांनी भौतिक गोष्टींचा त्याग करण्यास सुरुवात केली. गौतम बुद्धांच्या संबंधी असलेल्या सर्व ठिकाणांना यांनी भेट देण्याचे ठरवले. याशिवाय परकीय साम्राज्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक सहकाऱ्यांना पाठवलं. यामध्ये त्यांनी आणखी एक पाऊल उचललं. त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना त्यांनी श्रीलंकेला पाठवलं आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले. याशिवाय यांनी धम्माच्या धोरणांना अवलंबण्यास सुरुवात केली. यामध्ये बौद्ध धर्मात पाळायच्या नियमांना एकत्रित केलेलं आहे. तर सम्राट अशोकाने त्याच्या राज्यातील सर्व अधिकारी, दरबारातील मंडळी आणि इतर लोकांनी बौद्ध धर्माच्या नियमांचे पालन केले पाहिजे यासाठी याची रचना केली गेली होती.
आता तुमच्या मनात एक शंका निर्माण झाली असेल, हे धम्म मूळ बौद्ध धर्माचा भाग आहे का? तर नाही, धम्माची निर्मिती सम्राट अशोकाने केली होती. हा फक्त त्याच्या राज्यातील लोकांसाठी बनवलेला एक नियमांचा संच होता. याची रचना करण्यामागे कोणताच धार्मिक उद्देश नव्हता. आता अशोकाचे धम्माचे धोरण नेमके काय होते हे जाणून घेऊया. अशोकाच्या या धोरणांना आपण 7 मुद्द्यात मांडूया. पहिला मुद्दा, सर्व्हिस टू फादर अँड मदर, म्हणजे आपल्या आई वडिलांची काळजी घेणे, अहिंसेचा स्वीकार करणे आणि आपल्या गुरूंचा आदर करणे, आपल्या नातेवाईकांशी चांगल्या पद्धतीने वागणे. याशिवाय भूतदया हा एक प्रमुख मुद्दा यामध्ये होता. तर्क नसलेल्या धार्मिक परंपरांचा त्याग करणे हे सुद्धा धम्माच्या नियमांचा एक भाग होता. या नियमांचा अंमल करून एक कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा सम्राट अशोकाचा उद्देश होता. साम्राज्यातील लोकांची भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि धम्मयात्रा करून कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांशी आणि सरकारने कैद्यांशी योग्य पद्धतीने व्यवहार केला पाहिजे. प्राण्यांना माणसांसारखीच वागणूक दिली पाहिजे, हा सुद्धा मुद्दा यामध्ये मांडण्यात आलेला आहे. ब्राह्मणांसोबत शिष्टाचाराने वागलं पाहिजे आणि सर्वांचा आदर सन्मान केला पाहिजे. याशिवाय तुम्ही कोणत्या जातीपंथाचे आहात याचा फरक न पडता इतर सर्व जातींचा आणि धर्मांचा आदर केला पाहिजे. आणि सर्वात मोठी गोष्ट यामध्ये आहे ती म्हणजे आता इथून पुढे इतर सर्व राज्यांना युद्धाद्वारे न जिंकता धम्माचा वापर करून जिंकेन, असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला होता. हे सर्व नियम आणि ही सारी तत्त्वे आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजेत, असं सम्राट अशोकाला वाटत होतं. आपल्या दरबारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याचा अवलंब करावा, अशी सम्राट अशोकाची इच्छा होती. यामुळे या सर्व तत्वांना त्यांनी मोठमोठ्या दगडांवर कोरून ठेवलं. दगडांवर लिहिलेल्या या तत्वांना शिलालेख म्हटलं जातं. पुढील भागामध्ये आपण याचा अभ्यास करूया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.